पाण्यात पडली काडकी सुनीता माझी लाडकी. तुम्ही राम बसले राज्यावर, सीता बसले अलंकारावर, वरक्षनाथाचं तेज माझ्या कुंकावर. आता इकडं बांध हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी कशी दिसतीये, छान अशी साडी वगैरे वेअर केली मी आणि आम्ही चाललोय लग्नाला. तर माझ्या दीराचं लग्न आहे, सो आम्ही चाललोय लग्नाला. तर तुमच्यासोबत पण शेअर करते मी की कसं होईल लग्नाचा प्रोग्राम वगैरे. सो आपला ब्लॉग पूर्ण बघत राहा. आम्ही घरून रेडी होऊन वगैरे गेलेलो. तर नवरदेवाची मिरवणूकला सुरुवातच झालेली होती. नगरपालिकेपासून मिरवणूक काढायची होती, कारण की गावातून गणपती बाप्पाचं भैरवनाथाचं दर्शन करून येणार होता नवरदेव गाडीमध्ये. आणि लग्न होतं ज्वालामाता लॉन्सला. सो खूप लांबचा टप्पा झाला असता असे पूर्ण मिरवणूक. त्याच्यामुळे मग असा डिसिजन घेतला की नवरदेव आधी गाडीमध्ये जाऊन दर्शन वगैरे करून आला. तोपर्यंत इकडे लोक नाचत होते, मस्त मज्जा करत होते, एन्जॉय घेत होते नाचायची. सगळ्या नानी नाना वगैरे सगळे ताईन त्या सगळ्यांनी खूप मस्त मस्त म्हणजे असं नाचण्याची मजा घेतली. ती तुम्ही पूर्ण बघतच राहा आपल्या व्हिडिओमधनं. नवरदेवाची मिरवणूक झाली, त्यानंतर आम्ही गेलो लॉन्समध्ये. डेकोरेशन वगैरे तर खूप सुंदर केलेलं होतं. आणि दोन्ही बाजूला म्हणजे लॉन्सच्या एंट्रीच्या दोन्ही बाजूला नवरी आणि नवरदेवाकडचे माणसं उभे होते लोकांचं स्वागत वगैरे करण्यासाठी. तर मध्ये जाऊन तर खूपच मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. इव्हेंट खूप छान ऑर्गनाईज केलेला होता, तोही तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि खूप सुंदर असा लग्नाचा प्रोग्राम झाला आहे. सो आपल्या व्हिडिओतून बघा तुम्ही. जिल्हा परिषद देपूर गटाचा सदस्य शिवना तालुक्याची रणरागिणी जिल्हा परिषद देपूर. स्टेजवरती पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि स्क्रीनवरती नवरी नवरदेवाची प्री वेडिंग शूट पण दाखवत होते. आणि थोड्याच वेळात नवरी नवरदेवाची एंट्री होईल. सो बघत राहा आपला पूर्ण व्लॉग.
चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रिगिर्यात्मजो स्वर्धनम् हॅलो हॅलो आता इकडे मला माझ्या टीचर भेटले म्हणजे मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा ह्या आम्हाला टीचर होत्या हिंदीच्या टीचर होत्या पलक मॅडम त्यांची आणि माझी खूप दिवसानंतर भेट झाली आणि सासूबाई पण झाल्या आता माझ्या चलो महाराष्ट्रीयन शादी का खाना खा लो चलो चलो किधर चलो खाने चलो चलो गाइस भूख लगी है आता आम्ही मस्त जेवण करतो बाकीचे लोक पण जेवण करतायत तर इकडे सोमेश दादा आणि आरती दीदी यांचा लुक पण खूप छान आहे बघू शकताय तुम्ही हे बघा दोघे खूप मस्त दिसत आहे एक उखाणा झालाच पाहिजे दोघांनी पण घ्यायचंय नाही घ्यावंच लागत नाव घ्या म्हणून नाव काय घ्यायचं सोमेश रावांना नावच म्हणायचं हा मस्त तुम्ही नाही घ्या ना एक पटकन इकडे नवरीसाठी भांडे वगैरे आलेले ते छान असे मांडून ठेवले इकडे बघू शकताय बघा बेड आणि बाकीचे बारीक बारीक सगळे भांडे तर हा होता लग्नाचा पार्ट फर्स्ट आणि नेक्स्ट पार्टही खूप छान आहे सो आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय